नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठीची एक महत्त्वाची बातमी इथं पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो। तर पहा, खरीप हंगाम 2024-25 यासाठी पीक नोंदणी ई पीक पाहणी नोंदणी हे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत करावायची होती। तर पहा, काही तांत्रिक अडचणींमुळे जर काही शेतकऱ्यांना पीक पाहणी करता आली नसेल तर त्यांच्यासाठी आता पहा, इथं महत्त्वाची माहिती अशी आहे की ई पीक पाहणीसाठी आता मुदतवाढ दिलेली आहे, 7 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। तर आपण लवकरात लवकर ई पीक पाहणी करायची आहे, जेणेकरून भविष्यात आपणाला आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद कायम ठेवता येईल। नाही तर सातबारा आपला पड जमिनीमध्ये नोंद होतो। तसेच ई पीक पाहणी केली तर ई पीक पाहणी असेल तर आपल्याला पीक विमाचा लाभ किंवा जर दुष्काळ निधी असेल किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आपणाला मिळणार आहे। तर त्यासाठी ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक असते, म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंदणी असणं आवश्यक आहे। त्यासाठी ई पीक पाहणी ही करायची असते। तर ई पीक पाहणी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही करू शकता। तर यासाठी आता 7 दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे। तर लवकरात लवकर आपण आपल्या ई पीक पाहणीची नोंदणी करून घ्यायची आहे। तर पहा, 15 ऑगस्ट ही त्याची शेवटची तारीख होती, परंतु आता ती 7 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे। धन्यवाद।